नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत मेथीचे कुरकुरीत गाठे. संध्याकाळचा चहा आपल्या सगळ्यांसाठीच खास असतो, कारण दिवसभराची कामं आटपून आरामात गरमागरम चहाचे गुटके घेण्यासारखं दुसरं सुख नाही. पण नुसता चहा प्यायला आपल्याला आवडत नाही, त्याच्याबरोबर काहीतरी चवदार आणि खमंग खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण मेथीचे कुरकुरीत गाठे करणार आहोत. सोपे, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. मेथीचे गाठे करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. ही मी थोडी मेथी घेतली आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तेल, लिंब, मिरची, कोथिंबीर, हिंग, मीठ, रवा, आलं लसणाची भरड आहे, हळद, साखर आणि हे बेसन आहे. प्रथम आपण ही स्वच्छ धुतलेली मेथी बारीक चिरून घेऊया. शक्य होईल तेवढी बारीक चिरायची आहे मेथी. मेथीचा उग्रपणा कमी होण्यासाठी आपण थोडी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर पण आपण बारीक चिरून घेऊया. आणि एक मी मिरची घेतलेली आहे, ती एक मिरची बारीक चिरून घालणार आहे त्याच्यामध्ये. आता या बारीक चिरलेल्या मेथीमध्ये आपण एक एक पदार्थ घालूया. थोडी कोथिंबीर घालूया, एक मिरची चिरलेली आहे ती घालूया, एक मोठा चमचा भरून आपण रवा घालणार आहोत. रव्यामुळे आपले गाठे कुरकुरीत व्हायला मदत होते. थोडी हळद, आलं लसणाची भरड ती मी अर्धा चमचा घेते. साखर पाव चमचा मी घालते. छोटा अर्धा चमचा हिंग घालूया आणि एक वाटी भरून मी बेसन घालते. चवीनुसार मीठ घालूया. हे मी अर्ध लिंब घेतले, त्या लिंबाचा रस आपण घालणार आहोत. हे गाठे तिखट, आंबट, एकदम रुचकर होतात आणि कुरकुरीत एकदम मस्त लागतात. आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया हाताने. आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळणार आहोत. आपण चपाती किंवा पुरीचं पीठ कसं मळतो ना, तसंच मळायचं मध्यम. या गाठ्यामध्ये रवा घातलाय, त्याच्यामुळे आपले हे गाठे एकदम छान कुरकुरीत होतात. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया. गाठ्यांचं पीठ मळून आपलं झालेलं आहे. आता एक 4-5 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत, कारण आपण त्याच्यामध्ये रवा टाकलाय, तर रवा फुगायला त्याला आपण वेळ दिला पाहिजे. म्हणून 4-5 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत. पीठ मळून 5-6 मिनिटं झालेली आहेत. गाठे करायला घेऊया आता आपण. तर कसे करायचे, तेलाचा थोडा हात घ्यायचा आणि थोडा थोडा पिठाचा गोळा घेऊन आपण त्याला आकार द्यायचा.
आपले मेथीचे सगळे गाठे करून झालेले आहेत, म्हणून मी मध्यम आचेवरती ही कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घातलेले आहे. तेल तापलं की आपण हे गाठे त्याच्यामध्ये तळण्यासाठी घालणार आहोत. तेल तापलेलं आहे, वाफा यायला लागलेले आहेत. गॅस आपला मध्यम आहे. आता आपण एक एक गाठा त्या तेलामध्ये घालूया. आपण फरसाण आणतो त्याच्यामध्ये काही गाठे बघा जाडे असतात ना, तसे हे गाठे होतात, छान होतात असे कुरकुरीत. वेळेला कढईमध्ये जेवढे मावतील तेवढेच आपण घालूया, म्हणजे ते छान फुलतील. आपण गाठे या कढईमध्ये टाकले ना की लगेचच झारा लावायचा नाही. 1-2 मिनिटं वाट बघायची आणि मगच झारा लावायचा, नाहीतर आपले गाठे तुटतील, कारण ते नरम असतात ना. छान फुगलेत बघा आपले गाठे, सुंदर. मध्यम आचेवरती आपण हे गाठे तळून घेतले ना की आतून बाहेरून छान शिजतात ते गाठे. चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मदतीची चॅनलला नेहमीच गरज असते. तुमच्या सपोर्टशिवाय चॅनल पुढे जाऊच शकत नाही. मेथीचे हे गाठे हलके होतात आणि कुरकुरीत होतात. गाठे झालेले आहेत, काढूया आता आपण ते. छान झालेत ना आपले मेथीचे गाठे. सुंदर सुवास पसरलेला आहे आपल्या गाठ्यांचा आणि छान फुगले सुद्धा आहेत आणि हलके झालेले आहेत, एकदम हलके आहेत. सगळे गाठे आपण असेच तळून घेऊया. आपले सगळे गाठे तळून झालेले आहेत. आता आपण गॅस घालवूया आणि हे गाठे सर्व करूया. संध्याकाळच्या चहा बरोबरचं खाणं म्हणजेच मेथीचे कुरकुरीत गाठे आपले तयार आहेत. हे गाठे तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.